मिरजेत विधानसभेवर रंगलं पक्षात दावा युद्ध। मिरज विधानसभेवर पीआरपीने केला दावा। शिवसेना एकनाथ शिंदे गटाने कालच मिरज विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता। आता महायुतीतील आणखीन एका पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे। पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने मिरज विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे। दरम्यान पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आणि भाजपा नगरसेवकांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी मिरजेसाठी आणल्याचे सांगितलं जात आहे, मग विकास कुठेच का दिसत नाही असा सवालही गाडे यांनी उपस्थित केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगितलं जाते, मात्र हा निधी फक्त कागदावरच खर्च केला गेला आहे। या उद्यानाचा कुठलाही विकास करण्यात आला नाही अशी टीका करून महेंद्र गाडे पुढे म्हणाले, लोकसभेला संजय काका पाटील यांचा पराभव झाला। या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी पालकमंत्री सुरेश खाडे हे मी हजारो कोटीचा निधी आणला आहे असं सांगत आहेत, मात्र विकास कुठेच दिसत नाही। मिरजेत गेले अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मिरजेत विकास कामाच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे असा इशारा जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिला। रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही महायुतीचं काम करा असं सांगितलं, म्हणून आम्ही लोकसभेला महायुतीचं काम केलं। संजय काका पाटील यांचा पराभव झाला। हा पराभव संविधान बदलणार हा अपप्रचार महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केल्यामुळे अल्पसंख्याक मतदार व मागासवर्गीय मतदाराने भाजपकडे पाठ फिरवली। त्या लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे सांगत आहेत, मी हजारो कोटीचा निधी आणला आहे, मी या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, पण तो विकास कुठंच दिसत नाही। अनेक वर्ष गेले, अनेक प्रश्न प्रलंबित या ठिकाणी आहेत। त्याचा पहिला मुद्दा म्हणजे मार्केटला लक्ष्मी मार्केटचा जो भाजी मंडई आहे तो तसाच राहिलेला आहे। उद्याने सगळे भकास झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 4 ते 5 कोटी रुपये खर्च झालेले असे सांगत आहेत, परंतु तो विकास कुठंच दिसत नाही। शासकीय दूध डेअरी बंद अवस्थेत पडलेली आहेत। त्या ठिकाणी मध्यवर्ती इमारत उभा करण्याचा कोणताही प्रयत्न पालकमंत्र्यांनी केलेला नाही। या ठिकाणी एक सुद्धा पर्यटन स्थळ उपलब्ध नाही, जेणेकरून लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या पर्यटनस्थळी जावं असं कोणत्याही पालकमंत्र्यांनी काम केलं नाही। ड्रेनेजची व्यवस्था शहरामध्ये पूर्णपणे कोलमडलेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जात आहे। मिरजेमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे, त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आलेलं आहे, पूर्ण तळे साचलेलं आहे। त्या ठिकाणी खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली आहे, याचंसुद्धा पालकमंत्र्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं एक सक्षम उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टीला वाचा फोडून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही मिरज विधानसभा ही ताकदीने लढवणार आहे। ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल, एवढा विकास आला पण कुठं दिसत नाही, याला भ्रष्टाचारच म्हणलं जावं असं आमचं मत आहे। त्यामुळे या सर्व कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करून जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावं, जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं। ही कारवाई 1 महिन्याच्या आत करावी व त्यांच्यावर फौजदार स्वरूपात गुन्हा नोंद करावा, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार। यावेळी युसुफ शेख, बकश बेपारी, अरविंद कांबळे, यंगप्पा शेट्टी, शहाबुद्दीन शेख, अरविंद माने, गौतम कांबळे, मेहबूब शेख, अकबर सय्यद, दिलावर बुजुर्ग, जयसिंग साळुंके, बबन हलगुरे, राजाराम दबडे, महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन, यास्मीन मुश्रीफ, सुमन वाघमारे, राजश्री कराळे, सुजाता हेगडे, सुरैया काझी, इब्राहिम शेख आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।